नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली आता रोहिणीने राडा करायचं म्हणजे बॉम्ब फोडायचं काम केलेलं आहे. रोहिणी ही आता ऑफिसमध्ये आलेली आहे आणि तिने सरोजकडे आलेली असते. सरोजला म्हणते की हे बघ सरोज वहिनी, मी तुला आत्ता जे काय दाखवते ते जरा डोळे उघडून नीट बघ. अद्वैतने काय केलेलं आहे ते तुझ्या लक्षात येईल. तुझी सून आणि अद्वैत मिळून नक्की काय करत आहेत. आणि मग रोहिणीने सरोजच्या समोर पेपर्स ठेवलेले आहेत, ते म्हणजे कलाने डिझाईन केलेला कागद आणि अद्वैतने अप्रूव्हल केलेलं डिझाईन. मिस्टर स्वामीनाथन यांच्यासाठी अद्वैतने जे डिझाईन अप्रूव्ह केलेले आहेत ते डिझाईन आणि त्याचबरोबर कलाने डिझाईन केलेला कागद जो घरात पडलेला होता डायनिंग टेबलच्या खाली, तो रोहिणीने उचलून आणलेला आहे आणि तो सरोजच्या समोर दिलेला आहे. लॅपटॉपवरचे अप्रूव्हलचे डिझाईन आणि तो पेपर बघितल्यानंतर कोणालाही समजेल की हे डिझाईन कलानेच केलेलं आहे. आणि आता त्याच गोष्टीचा फायदा रोहिणीने करायचं ठरवलेलं असतं. रोहिणीला खरं तर हे सगळं मुद्दामहून सरोजच्या समोर आणायचं असतं आणि तिनं तेच केलेलं असतं. सरोजच्या समोर हे सत्य तिनं आणून खूप मोठा बॉम्ब फोडलेला आहे, ज्यामुळं आता सरोज या सगळ्याचा जाब हा अद्वैत आणि कलाला विचारणार आहे. म्हणजेच त्याहीपेक्षा रोहिणीला हे जे नातं आहे अद्वैत आणि कला किंवा अद्वैत आणि सरोजचं जे नातं आहे त्या बाबतीत वाट लावायची होती, म्हणून तिने हे सगळं केलेलं असतं. परंतु आता या सगळ्याचा परिणाम कसा होणार, आबा कलाला कसे समजून घेणार. अद्वैतला तर ऑलरेडीच डाऊट होता की हे डिझाईन कला करत आहे, त्यामुळं अद्वैत कलाची बाजू कशी घेणार हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर इकडे अद्वैतला कला फोन करत असते. कलाला असं वाटत असतं आता मी स्वतःहून सांगून टाकू का हे आती अगवला, म्हणजे त्याला कळेल. त्याला एकदा समजलं की काही प्रॉब्लेम नाही आहे असं, पण त्याला थोडासा डाऊट येतो आहे. आत्ताच तो बोलत होता की त्याला खोटं बोललेलं चालत नाही आणि आता मी तर ही गोष्ट त्याच्यापासून इतके दिवस लपवून ठेवलेली आहे. आता त्याला ही गोष्ट जेव्हा कळेल तेव्हा त्याची खूप चिडचिड होणार आहे असं कलाला वाटत असतं. इकडे कला घरी आता डिझाईनचे पेपर आणि तिचा हिशोबाची बिलं आहे ती एकत्र करत असते. तेव्हा अद्वैत तिथे येतो आणि ते पडलेला पेपर तो उचलून घेतो. त्यावेळेस कलाला तो म्हणत असतो की नक्की काय आहे याच्यामध्ये, तू मला बघू का देत नाही आहे. कला मात्र ते पेपर अद्वैतच्या हातून हिसकावून घेते आणि म्हणते नाही, माणसाचं काहीतरी पर्सनल आयुष्य असतं रे का, तुला त्यात पण तुला नाक खुपसायचे आणि तो कोणत्या नात्याने हे करत आहेस ते सांग मला, असं कला बोलत असते. त्यावेळेस मात्र आता अद्वैतकडे काहीच उत्तर नसतं, त्यामुळं अद्वैत मात्र शांत होतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कला आणि अद्वैत यांच्यामध्ये भांडण सुरू होतं आणि अद्वैत मात्र खूप चिडलेला असतो. तो म्हणत असतो की नाही, तू मला बघूच का देत नाही, तू प्रत्येक वेळेस असंच का करतेस, तू मला दाखवतच का नाहीस. कला मात्र त्याला दाखवायला तयार नसते. कला म्हणते माझ्यावर विश्वास नाही आहे ना तुझा, चल रोहिणी काकूवर तर रजनी काकूवर तर विश्वास आहे ना तुझा, मग रजनी काकू तुम्ही सांगा ना काय आहे नक्की ते. तेव्हा रजनी म्हणते की हो अद्वैत, अरे ते हिशोबाचेच पेपर आहेत आणि आत्ता बिलं गोळा करून आम्ही आत्ता ह्या महिन्याची यादी करत आहोत. आणि कला म्हणाली तिला वेळ आहे, तर मी म्हटलं की ती न करेल म्हणून मी तिला करायला सांगितलेलं आहे. आता अद्वैतने रजनीवर पूर्ण विश्वास ठेवलेला असतो, पण कला आणि अद्वैतचं भांडण मात्र थांबत नसतं. त्याचवेळी तिथं आलेला असतो तो म्हणजे सोहम. सोहम म्हणतो चालू दे यांचं, मी आलो नंतर, असं म्हणत सोहम तिथून जायला निघतो. सोहम म्हणत असतो की आई यांचं भांडण म्हणजे ना खरंच. आईला पण तो सांगत असतो की यांचं भांडण जबरदस्तच असतं, तुला माहिती आहे ना कसे भांडत असतात हे दोघंजण, असं सोहम सांगतो आणि तिथून तो जायला निघतो. इकडे अद्वैत मात्र कलाला म्हणत असतो की तू प्रत्येक वेळेस असंच करते, असं काय एवढं आहे त्याच्यात की तू दाखवू शकत नाहीस. पण कला म्हणत असते माझं काहीतरी पर्सनल आयुष्य आहे ना, मी का दाखवू तुला, हेच कलाचा हट्ट असतो. कला मात्र ऐकायलाच तयार नसते आणि हे सगळं तिथून रोहिणी मात्र पाहत असते. रोहिणीचं असं म्हणणं असतं की नक्की यांचं काय चाललेलं असतं, प्रत्येक वेळेस हे असं का करत असतात, हा प्रश्न रोहिणीला पडलेला असतो. तर कला म्हणते बस, सकाळी तुला मी रेसिपीच्या टिप्स सांगितलेल्या आहेत, जेवण कसं बनवायचं त्या टिप्स दिलेल्या आहेत, आत्ता मी तुला सांगते की हिशोब कसा करायचा, चल. आणि ती इकडे रजनीला सांगू लागते की रजनी मॅडम काळजी करू नका, आज स्वतः खुद्द अद्वैत चांदेकर आपल्याबरोबर यादी करायला आहेत, त्यामुळं काळजी करायची काहीही गरज नाही. अद्वैत चल लिहायला घे बरं 5 किलो तांदूळ, असं ती सांगत असते. अद्वैत म्हणतो काय चाललंय तुझं, मला काही काम नाही आहे का,
कला म्हणते काम नाही मग हे काय करतोयस? तेव्हा अद्वैत म्हणतो तू कामात कामचुकारपणा तर करत नाही ना, हे बघतोय. त्यावेळेस कला म्हणते सकाळी पण तू मला व्हिडिओ कॉल केला होता आणि मी काम करते का ते पाहत होते. नक्की तुझं चाललेलं काय आहे? तुला काय नक्की म्हणायचं आहे काय? तेव्हा अद्वैत म्हणतो माझ्या मागं भरपूर काम आहे, तू मला डिस्टर्ब करू नकोस. तेव्हा कला म्हणते मग कर जा ना तुझी कामं. आणि कला त्याला विचारते मग तुझी कामं काय आहेत? अद्वैत म्हणतो मी का तुला सांगू? आणि कलाला तो म्हणत असतो की मी का तुला सांगू, तू कोण आहेस? कला म्हणते सेम हेच आहे ना, माझं काय आहे हे मी तुला तरी का सांगू आणि तुला प्रत्येक वेळेस मी एक्सप्लेनेशन द्यावं असं का वाटतं? हा प्रश्न कला अद्वैतला विचारते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तिथे रजनी आलेली असते. रजनी हसत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो काय झालं काकी, तू पण का हसतेस? तेव्हा ती म्हणते की काय रे, तुम्ही लहान मुलांसारखे भांडत असता. इकडे रोहिणी पण म्हणत असते हा अद्वैत चांदेकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचा मालक म्हणून स्वतःला मिरवतो. कोणी पाहिलं तर ते काय म्हणतील? याला काय जमतंय नक्की? हा कसं सांभाळतोय कंपनी? लहान मुलांसारखं, शाळेतल्या मुलांसारखं नुसता भांडत असतो बायकोबरोबर. इथे काय चाललंय नक्की याचं? असा विचार इकडे रोहिणी पण करत असते. आणि कला म्हणते काय आहे, शाळेत पण हा असाच होता का? असंच भांडलं असतं का हो माझ्याशी? असं ती रजनीला विचारत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की लगेचच रोहिणी तिथे येते आणि रोहिणी पाहते तर तिला एक पेपर खाली पडलेला दिसतो. तो पेपर उचलते आणि मग लगेचच रोहिणी म्हणते की नाही, नक्कीच काहीतरी गोंधळ आहे, कारण हिने इतक्या वेळ अद्वैतला दाखवत नव्हते. पण हा डिझाईनचा कागद इथं कसं आहे? चला भुसभुशीत लागलं तर आपण खोदलंच पाहिजे, असा विचार आता इथे रोहिणीने केलेला आहे. आणि रोहिणीने ठरवलेला आहे की आता हा बॉम्ब फोडायचा, तो पण सरोजवहिनीच्या समोर फोडायचा, कारण हे डॅडला सांगून पण काहीच उपयोग होणार नाही. हे जर आपण सरोजवहिनीला सांगितलं तर नक्कीच या गोष्टीचा आपल्याला फायदा होणार आहे असं रोहिणीला वाटत असतं. आणि तसाच विचार तिने केलेला असतो. तर इकडे सोहम हा कलाच्या घरी पोचलेला असतो. तो पुन्हा एकदा आता काजलला भेटायला आलेला असतो. आणि काजलला भेटायला आल्यानंतर तो काजल म्हणते की आता पुन्हा का आलेला असतो इथं? तेव्हा सोहम म्हणतो की हे बघ अगं, एक मैत्रीण म्हणून मी तुला भेटायला येऊ शकत नाही आहे का? मी काय तुला एक वाक्य बोललो आहे, त्या वाक्यामुळं तू एवढा स्वतःला त्रास करून घेणार आहेस का? मला कळतच नाही आहे. म्हणजे काय गुंडेश्वर असं काय? तेव्हा तिथे संगीता येते आणि संगीता म्हणते काय सोहमराव तुम्ही परत आलात? तेव्हा सोहम म्हणतो कसं आहे, सकाळी मला अचानक एक कॉल आला आणि माझ्या मागं काम लागलं. मग तुम्हाला असं वाटायला नको ना की मी चहा न घेता गेलो आहे आणि तुम्हाला वाईट वाटेल ना, म्हणून आलो आहे. आत्ता माझ्यासाठी ना फक्कड चहा करा आणि मस्त त्याच्यामध्ये ना तुम्ही हे टाका, तर वेलची टाका. मला वेलची टाकलेला चहा खूप आवडतो. संगीता म्हणते हो करते ना, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि संगीता आता चहा बनवायला घेत असते. त्याचवेळी ती सोहमला म्हणते की काळजी करू नका, मी बनवून आणते लगेच, असं सोहमला सांगते. सोहम म्हणतो की चालेल, नक्की आणा, आत्ता बनवून आणताय ना? तेव्हा संगीता म्हणते की हो. आणि सोहम आता काजलशी बोलायला सुरुवात करतो. काजलला म्हणत असतो की कसं आहे, त्या एका गोष्टीमुळं आपलं नातं जे आहे ते तुटायला नको आहे. आपल्यामध्ये छान असं मित्रमैत्रिणीचं नातं आहे, तर आपण ते का तोडायचं? आणि त्या छोट्या गोष्टींचा परिणाम का होऊ द्यायचा आपण? असं तसं बोलणं असतं. आणि तो काजलला म्हणतो मी एक जे वाक्य बोललेलो आहे ते सोडून दे ना, आपल्यातली मैत्री कायम आहे ना. मला जे वाटलं ते मी तुझ्यापाशी बोललेलो होतो, मग तू तसा का विचार करतेस? तेव्हा काजल म्हणते की खरं बोलतेस तू हे? तेव्हा सोहम म्हणतो हो, मी जे खरं आहे ते सांगत आहे, मला जे वाटतं तेच सांगत आहे मी. तेव्हा काजल म्हणते की चांगली गोष्ट आहे. आणि मग काय मग भावा, असं म्हटल्याबरोबर सोहम म्हणतो भावा म्हणायचं नाही आहेस तू, तुला माहिती आहे ना. तेव्हा काजल म्हणते मित्रा, आणि असं म्हणत त्याच्या पाठीत एक धापाटा लावते. आणि सोहम मात्र हसू लागतो. त्यानंतर तिथे संगीता त्या दोघांकडे येऊन पाहत असते आणि गुंडेश्वर असं सोहम तिला बोलत असतो. दोघंही खुश झालेले असतात, दोघंही खूप खुश असतात, त्यांना दोघांनाही खूप छान वाटत असतं. आणि आता संगीता चहा घेऊन येते आणि सोहमला देते. त्याचबरोबर काजलसाठी संगीताने तिथे काढा आणलेला असतो आणि काजलला सांगितलेलं असतं की हा काढा घे. त्यावेळेस काजल म्हणते की नाही याला मात्र चहा आणि मला मात्र काढा, नाही मी नाही घेणार काढा, असं काजल सांगू लागते. तेव्हा संगीता म्हणते घे गुपचूप, आता ऐकू नकोस काही, काय चाललंय तुझं नक्की? आणि मग सोहम आणि संगीता काजलबद्दल बोलत असतात. तर सोहम म्हणतो की ही ना अतिच करते कधी कधी, असं बोलल्यानंतर इकडे काजलच्या बाबतीत दोघंही गॉसिप करू लागतात. कला इकडे आबांशी बोलायला आलेली असते. आबांना म्हणते आबा येऊ का मी? तेव्हा आबा म्हणतात ये ना, काय झालं? तेव्हा
कला म्हणते की मला ना थोडं तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणजे मला कबुली द्यायची आहे. तेव्हा आबा म्हणतात अगं काय झालं असं. तेव्हा कला म्हणते की आबा माझ्याकडून एक गोष्ट घडलेली आहे. तेव्हा आबा म्हणतात की काय घडलेलं आहे. तेव्हा कला सांगू लागते की आबा मी असं करायला नको होतं, पण मी तुमच्यापासून लपवून एक गोष्ट केलेली आहे. आबा म्हणतात आता काय केलं ते सांगशील का मला. तेव्हा कला सांगू लागते की कसं आहे, माझी बहीण आहे ना काजल, ती एका कॅफेमध्ये काम करते आणि ॲज अ वेटर म्हणून ती काम करते. पण काजल आज अचानक आजारी पडली आणि काजलच्या जागी तिथं कामावर जाणं गरजेचं होतं आणि काजलचं काम कोणीतरी केलं पाहिजे असं तिथल्या हॉटेल मॅनेजरचं म्हणणं होतं. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की ही गोष्ट जी आहे ती अशीच नाही राहिली पाहिजे, कारण तिला पेमेंट मिळणार नव्हतं आणि पैशांची अडचण आहे. ती माझ्या आईबाबांना हातभार लावत आहे काम करून आणि असंच जर सुरुवातीला झालं तर ती डिमोट होईल, म्हणून मी विचार केला. तेव्हा आबा म्हणतात हो तुझा विचार छान आहे, पण अगं तू माझ्याशी बोलायचं होतं, पैशांची मदत लागणार होती तर आपण केली असती ना. तेव्हा कला म्हणते तीच तर नको आहे ना, तिला आयते पैसे कमवायची सवय लागली तर ती चांगली नाही. तेव्हा आबा म्हणतात हो अगदी बरोबर आहे तुझं. कला म्हणते पण ती कसं आहे, मला तिचा आदर्श मानते आणि मी जर तिला असं सुचवलं असतं, तिला शॉर्टकट सांगितलं असतं असे पैसे कमवता येतील तर तिला तो पर्याय पटला असता. परंतु मला तिच्यावरती ते संस्कार होऊ द्यायचे नाहीत. मला तिला दाखवून द्यायचं आहे की आपण स्वतः कमवलं तर आपण काही करू शकतो, पण अशी आयत्या पैशांची सवय लागली तर तिचा कष्टावरचा विश्वास कमी होईल ना. त्यामुळे मी निर्णय घेतला आणि तिला या सगळ्यापासून लांब ठेवलं आणि ठरवलं की आपण तिच्या जागी आपण काम करायचं. म्हणून मी आबा तिच्या जागी काम करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आबा म्हणतात हो अगदी बरोबर आहे तुझं, पण तू मला एकदा बोलायला हवं होतं, असं आबा तिला सांगत असतात. त्यानंतर आबांना आठवतं आणि आबा म्हणतात की ठीक आहे, काही हरकत नाही आहे, पण यापुढे जरा काळजी घे. त्यावेळेस कला म्हणते की चालेल आबा. आणि आबा म्हणतात की मला कळतच नाही आहे देवी आई, तू नक्की काय संकेत देतेस, हे सगळं तूच घडवतेस, एवढं सगळं आहे. आबा कलाला म्हणतात पण तू हे अद्वैतशी पण बोलायला हवं होतं, अद्वैतशी बोललं असलं तरी चाललं असतं. तेव्हा कला म्हणते की आबा तुम्हाला माहिती आहे ना अद्वैत कसं आहे, तो नाही समजून घेत. तेव्हा आबा म्हणतात आहे का तो समजूतदार. कला म्हणते तो समजूतदार आहे ते बाकीच्यांसाठी, माझ्यासाठी नाही, तो मला नाही समजून घेत, असं कला सांगते. आबा म्हणतात या दोघांची घडी बसली पाहिजे. देवी आई मला कळतच नाही आहे की तुझ्या मनात काय आहे, तुला नक्की काय वाटतंय, पण या दोघांची घडी विस्कळीत व्हायला नको, यांच्या संसाराची घडी बसली पाहिजे. तू वारंवार मला संकेत दिलेला आहे की तीच चांदेकरांची सून आहे, तीच अद्वैतची बायको आहे, पण असं का होतंय, असं आबांचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सानिकाने आता अद्वैतला कॉल केलेला आहे आणि ते अद्वैतला सांगत आहे की अद्वैत सर मला तुमच्याशी बोलायचं आहे. आपला जो अकाउंटंट आहे ना तो खोटं बोलून सुट्टीवर गेलेला आहे. अद्वैत म्हणतो असं काय झालेलं आहे. तेव्हा सानिका म्हणते की मी आत्ता सोशल मीडियावरती त्याच्या बायकोने जे फोटो पोस्ट केलेले होते ते पाहिलेले आहेत आणि त्यावरून तर असं दिसतंय की ते दोघंजण फिरायला गेलेले आहेत आणि आपल्याला इथं असं सांगण्यात आलेलं होतं की तो आजारी आहे म्हणून येत नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की असं का केलेलं आहे त्याने, तुझ्याकडे काही प्रूफ्स आहेत का. तेव्हा सानिका म्हणते की हो सर, माझ्याकडे प्रूफ्स असल्याशिवाय मी बोलत नाही, कारण मला माहिती आहे की तुम्हाला प्रूफ्स लागतात, म्हणून मी माझ्याकडे प्रूफ ठेवलेले आहेत. त्यावर अद्वैत म्हणतो की ठीक आहे, मी बघतो काय करायचं आहे ते. तेव्हा सानिका म्हणते आपण त्याला एक संधी देऊया. तेव्हा अद्वैत म्हणतो तुला माहिती नाही आहे सानिका, चांदेकर ज्वेलर्समध्ये अजिबात खोटेपणाला जागा नाही, कारण चांदेकर ज्वेलर्स हे विश्वासावर चालतं आणि विश्वास हा पाया आहे. त्यामुळं काहीही झालं तरी त्याला मी माफ करू शकत नाही, त्याला आता या कंपनीतून काढून टाकलं जाणार आहे. कला मात्र आता अद्वैतशी बोलायला आलेली असते. तिला असं वाटत असतं की मी स्वतःहून अद्वैतला सांगितलं पाहिजे, कारण अद्वैत हा समजून घेईल. पण अद्वैत भयानक चिडलेला असतो आणि तो सानिकाशी चिडून ओरडून बोलत असतो. तो म्हणत असतो की हे चुकीचं आहे, जे काय घडलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, हे पुन्हा घडता कामा नये, एवढं लक्षात ठेव. आपल्या ऑफिसमध्ये त्या लोकांना जागा नाही, जे खोटारडे आहेत त्यांना आपल्या ऑफिसमध्ये कधीही जागा मिळणार नाही, असं अद्वैत सांगत असतो. आणि इकडे सानिका मात्र विचार करू लागलेली असते. सानिकाला कळत नसतं की आता अद्वैत सरांची कशी समजूत घालायची आहे. अद्वैत खूप चिडलेला असतो आणि अद्वैत आता त्या क्षणी अकाउंटंटला कॉल करायचं ठरवतो आणि तो अकाउंटंटला कॉल लावतो. त्याचबरोबर तो अकाउंटंटला हे बोलतो की माझ्याशी खरं बोललं असता तर मी त्या गोष्टीसाठी परवानगी दिली असती, पण खोटं बोलून हे सगळं करायची काहीही गरज नव्हती. तेव्हा अकाउंटंट म्हणत असतो की मी काहीही खोटं बोललेलो नाही. तेव्हा अद्वैतचं म्हणणं असतं तुम्ही काय खोटं बोललेला आहात ते तुम्हालाही माहिती आहे. कला अद्वैतला म्हणत असते की अद्वैत मला तुझ्याशी बोलायचं आहे, चांदेकर मला तुझ्याशी बोलायचं आहे. पण अद्वैत म्हणतो की थांब ग जरा, मी कामात आहे, तुला दिसत नाही का, असं अद्वैत कलाला सांगू लागतो. कला मात्र भयानक
शांत होते, कारण तिला कळत असतं की आता जर चांदेकरला मी काही बोलले तर तो आणखी चिडेल, आणि कला शांतच राहते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतला खूप राग आलेला असतो. अद्वैतला ही गोष्टच पटलेली नसते. एखाद्या व्यक्तीने इतका खोटारडेपणा का करावा, हा प्रश्न अद्वैत विचारत असतो. आणि आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रोहिणीने ठरवलेलं आहे की आता घरातील सगळ्यांच्या समोर आणायचं आहे, ते म्हणजे कलाच ही डिझाईन बनवत आहे. आणि अद्वैतनं ही गोष्ट आता तुझ्यापासून लपवलेली आहे अशी सुरुवात रोहिणीने सरोजच्या समोर केलेली असते. म्हणून ऑफिसमध्ये रोहिणी आणि राहुल दोघंही लॅपटॉपमध्ये अप्रूव्ह केलेल्या डिझाईन आणि कलाने काढलेल्या डिझाईनचा पेपर हे सगळं घेऊन सरोजच्या समोर आलेले आहेत आणि सरोजला सांगत आहेत की हे बघितलंस का, हे अद्वैतने अप्रूव्ह केलेले डिझाईन आहे जे स्वामीनाथन यांना पाठवायचे होते, आणि त्याचबरोबर हे जे डिझाईन आहेत हे आता कलाने काढलेले डिझाईन आहेत असं रोहिणी सरोजला सांगत आहे. सरोजला मात्र खूप राग आलेला आहे. सरोजला पटतच नाही आहे की नक्की हे सगळं काय होतं आहे. हा विचार सरोज करू लागलेले आहे. सरोज दोन्ही डिझाईन पाहते तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो. सरोज म्हणत आहे की हे कसं शक्य आहे, असं कसं काय होऊ शकतं. अद्वैतने काढलेला डिझाईन आणि या अद्वैतने अप्रूव्ह केलेला डिझाईन या कलाने अप्रूव्ह केलेला डिझाईन एकसारख्या कशा होऊ शकतात, हा प्रश्न मात्र आता इकडे सरोजला पडलेला असतो. आणि सरोज म्हणत असते की हे शक्यच नाही. इकडे कला म्हणते की चांदेकरला जर कळलं तर मी खोटं बोलते तर चांदेकरचा विश्वास उडून जाईल. मला हे थांबवलं पाहिजे. मला काहीही करून चांदेकरला विश्वासात घेऊन स्वतःहून सांगितलं पाहिजे. त्याला दुसरं कोणी सांगण्याआधी मला हे स्वतः सांगितलं पाहिजे असं कला म्हणत आहे. आणि तिने विचार केलेला आहे. त्यावरून तिने अद्वैतला कॉलही करते, पण अद्वैत काही कॉल उचलत नाही. अद्वैत म्हणतो की नाही, हिचा कॉल उचलायचाच नाही. तिचा जेव्हा कॉल आलेला असतो तेव्हा अद्वैत तो कॉल कट करतो. अद्वैत ऑफिसमध्ये असतो आणि तो खूप चिडलेला असतो, कारण अकाउंटंटने जे केलेलं आहे त्यामुळं हे सगळं घडत आहे. त्यानंतर अद्वैतचा राग शांत होत नाही. अगौचा कॉल आलेला आहे तरीही अद्वैत तो कॉल उचलत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता कला विचार करत आहे. ती घाबरलेली आहे. तिला कळत नाही आहे की आता निर्णय काय घ्यायचा आहे. तिला कळत नाही आहे की आता नक्की आपण काय केलं पाहिजे. हा प्रश्न कलाला पडलेला आहे, कारण अद्वैतला जर हे सगळं बाहेरून कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो असं कलाचं म्हणणं आहे. त्यासाठी कलाने ठरवलेलं आहे काही झालं तरी मी स्वतः अद्वैतला या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. त्यासाठी कला हे सगळं करत आहे, पण आता ती अद्वैतशी बोलू शकत नाही. आता रोहिणीने तर बॉम्ब फोडलेला आहे. आता अद्वैत हे कलाची बाजू सरोजच्या समोर कसे मांडतील, तिला कसं समजून घेतील, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.